नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FOBC कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर सेकंड ग्राफ थेअरी MTC 122 चॅप्टर 1 अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ लेक्चर नंबर 1. So first of all, see what is graph. A graph G is an ordered pair of V and E, vertices and edges, consist of a non-empty set V called vertex set, whose elements are called vertices or nodes, and a set E called edge set, whose elements are called edges, such that each edge E belongs to E is associated with an unordered pair V1 V2 of vertices V1 V2 belongs to V. म्हणजे हा जो ग्राफ G ने डिनोट केला जातो त्यामध्ये वर्टेक्स आणि एज ही जोडी असते आणि V1 V2 हे वर्टायसेस आहेत, तर E ही एज आहे या दोघांना जोडणारी असा ग्राफ तयार होतो. फॉर एक्झाम्पल V1 V2 V3 दीज आर द 3 वर्टायसेस. सो V सेटमध्ये काय लिहिणार तुम्ही? V1 V2 V3 3 वर्टायसेस. इथं एजेस किती आहेत? 2 आहेत. E1 E2 तो सेट झाला E. E1 E2 आर एजेस आणि याला आपण ग्राफ G असं म्हणणार. फायनाईट ग्राफ म्हणजे काय? इफ बोथ द सेट्स V and E are finite, then the graph is called finite graph. म्हणजे व्हर्टायसेसची आणि एजेसची संख्या मर्यादित आहे, फायनाईट आहे, तर आपण त्याला फायनाईट ग्राफ असं म्हणणार. साहजिक आहे, इनफायनाईट ग्राफ कशाला म्हणणार? इफ बोथ सेट्स V and E or either of them is infinite set, then the graph is called infinite graph. समजा V म्हणजे व्हर्टायसेस किंवा E म्हणजे एजेस हे दोन्हीही इनफायनाईट असतील, असंख्य असतील, तर तो ग्राफ इनफायनाईट ग्राफ होईल. किंवा या दोघांपैकी कोणीतरी एक इनफायनाईट आहे तरी त्या ग्राफला आपण इनफायनाईट ग्राफ असं म्हणणार. अनडायरेक्टेड ग्राफ, ए ग्राफ इन विच द एजेस आर नॉट असाइन्ड द डायरेक्शन्स आर कॉल्ड अनडायरेक्टेड ग्राफ. म्हणजे ज्या ग्राफमध्ये एजला दिशा दर्शवलेली नसते अशा ग्राफला आपण अनडायरेक्टेड ग्राफ असं म्हणणार. नल ग्राफ, ए ग्राफ इन विच द एज सेट इज एम्प्टी, देन द ग्राफ G इज कॉल्ड नल ग्राफ. म्हणजे ज्यामध्ये फक्त व्हर्टायसेस आहेत पण त्यांना जोडणारे एजेस दाखवलेत नाहीत. हा G1 बघा, G2 बघा, G3 G4 G5 हे ग्राफ आहेत, यामध्ये फक्त व्हर्टायसेस दिसतात आहे पण त्यांना जोडणारी एकही एज तुम्हाला दिसत नाही. अशा ग्राफला आपण नल ग्राफ असं म्हणणार. ॲडजेसंट व्हर्टायसेस, 2 vertices V1 and V2 in a graph are end vertices of the same edge even, then vertices V1 and V2 are said to be adjacent vertices. तर adjacent vertices कुणाला म्हणायचं ते बघा, आपण खाली बघतोच आहोत. Incident edge in graph, if a vertex V1 is an end vertex of edge E1, then
edge E1 is said to be incident on vertex V1. फॉर एक्झाम्पल, हे वर आपण ॲडजेसंट व्हर्टायसेस आणि इन्सिडेंट एजेस जे पाहिलं ते प्रत्यक्षात ग्राफ वरूनच समजून घेऊ. हा ग्राफ आहे V1, V2, V3, V4, V5 हे त्याचे व्हर्टायसेस आहेत. E1, E2, E3, E4, E5 हे त्याचे एजेस आहेत. तर आता बघा बरं का, V1, V2, V2, V3, V3, V5, V3, V4 and V1, V4 are pair of adjacent vertices. म्हणजे आपण ॲडजेसंट व्हर्टायसेसची जी डेफिनेशन पाहिली त्याची ही उदाहरणं आहेत. हा V1 आणि V2, हे बघा, हा व्हर्टेक्स V1, हा V2, यांना जोडणारा हा E1 एज आहे. याचा अर्थ हे दोघं ॲडजेसंट व्हर्टायसेस झाले. म्हणजे या दोघांना जोडणारी एक एज म्हणजे बाजू आहे, म्हणजे हे ॲडजेसंट व्हर्टायसेस झाले. मग V2 आणि V3 हे E2 या एजने जोडले गेलेले आहेत. म्हणजे E2 या एजचे हे दोन टर्मिनल व्हर्टायसेस आहेत. म्हणून यांना आपण ॲडजेसंट व्हर्टायसेस असं म्हणणार. मग V3 V5 किंवा V3 V4 किंवा V1 V4 या प्रत्येकाच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या दोघांना जोडणारी एक बाजू आहे, म्हणून हे ॲडजेसंट व्हर्टायसेस असं आपण म्हणणार. सिमिलरली इन अबव ग्राफ E1 इज इन्सिडेंट ऑन व्हर्टायसेस V1 अँड V2. आता इन्सिडेंट एजची जी डेफिनेशन आपण पाहिली म्हणजे हे एंडची टोक आहेत, व्हर्टायसेस आहेत एंड, आणि त्यांच्यामध्ये ही बाजू आहे E1, म्हणून ही E1 इन्सिडेंट ऑन व्हर्टायसेस V1 आणि V2 असं आपण म्हणणार. सो एज E1 इज इन्सिडेंट ऑन व्हर्टायसेस V1 आणि V2. म्हणजे या E1 बाजूची ही दोन टोक आहेत V1 V2. हे बघ, ही E1, हा इथं V1, या इथं V2, म्हणून या एजला आपण इन्सिडेंट एज असं म्हणणार. सिमिलरली E2, हे बघ, ही E2, V2 आणि V3 या दोघांवर इन्सिडेंट आहे, म्हणून E2 इज इन्सिडेंट ऑन व्हर्टायसेस V2 अँड V3. सिमिलरली E3, हे बघ, ही V3 आणि V5 यावर इन्सिडेंट आहे, V3 आणि V5 यावर E3 ही इन्सिडेंट एज आहे. इन दिस वे E4 E5 च्याही बाबतीत आहे. तर V1 आणि V4 या व्हर्टायसेसची E5 ही इन्सिडेंट एज होय. लूप म्हणजे काय? लूप इन ए ग्राफ इफ बोथ एंड व्हर्टायसेस ऑफ एन एज आर सेम देन द एज इज कॉल्ड ए लूप. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की दोन व्हर्टायसेसला जोडणारी एक एज म्हणजे बाजू असते, पण कधीकधी या एजची दोन व्हर्टायसेसच्या ऐवजी एकच व्हर्टायसेस जिथून ती एज सुरू झाली परत तिथंच येऊन जर ती मिळत असेल तर सिंगल व्हर्टेक्स झाला, म्हणजे त्या एजला आपण लूप असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल, आता खाली जो ग्राफ दिलाय त्यामध्ये बघा, इन द फॉलोइंग ग्राफ एज E2 इज ए लूप as its both end vertices are the same, that is V2. हे बघा V2 इथून सुरू झालेला आहे, ही एज परत तिथंच येऊन भेटली V2 पाशी, म्हणजे ही एज लूप म्हणून ओळखली जाईल. सो E2 ही बाजू आपण लूप असं म्हणणार. पॅरलल एजेस इन ए ग्राफ इफ टू or more edges have same terminal vertices, then these edges are called parallel edges. म्हणजे एखाद्या बाजूची दोन
टोक म्हणजे टर्मिनल व्हर्टायसेस जे असतात ते सेम असतील तर त्या एजेस पॅरलल एजेस आहेत असं आपण म्हणणार. आता E4 आणि E5च्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं तर या दोन्ही एजेसची टर्मिनल म्हणजे टोकाचे व्हर्टायसेस कोण आहेत? एक V4 दुसरा V3. या दोघांचे व्हर्टायसेस सेम आहेत, V3 V4, E4चा पण E5चा पण. म्हणून ह्या दोन एजेसला आपण पॅरलल एजेस म्हणणार, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल इन अबोव ग्राफ edge E4 and E5 have same pair of end vertices, that is V3 and V4. Therefore, edges E4 and E5 are parallel edges. Simple graph. A graph without loops and without parallel edges is called simple graph. तर एखाद्या ग्राफमध्ये लूप्स पण नाही आणि पॅरलल एजेस पण नाहीत, अशा ग्राफला आपण सिंपल ग्राफ म्हणतो. त्यानंतर मल्टीग्राफ. ए ग्राफ विथ पॅरलल एजेस बट नॉट लूप इज कॉल्ड मल्टीग्राफ. म्हणजे ज्या ग्राफमध्ये पॅरलल एजेस आहेत पण लूप नाही त्याला आपण मल्टीग्राफ म्हणणार. आणि स्युडोग्राफ कसा असतो? ए ग्राफ विच कंटेन्स लूप अँड पॅरलल एजेस इज कॉल्ड स्युडोग्राफ. आता ह्या तिघांची उदाहरणं आपण इथं बघतोय बरं का. हा सिंपल ग्राफ, ह्यामध्ये तुम्हाला फक्त व्हर्टायसेस आणि एजेस दिसतात, कुठेही लूप नाही किंवा कुठेही पॅरलल एजेस नाहीत. याचा अर्थ या ग्राफला आपण सिंपल ग्राफ म्हणणार. काय? दॅट इज ए ग्राफ हॅव्हिंग नो लूप्स अँड नो पॅरलल एजेस. मल्टीग्राफचे उदाहरण बरं का. ह्या ग्राफमध्ये तुम्ही बघताय की पॅरलल एजेस आहे, ही E1 आणि ही E2, दोघांचे व्हर्टायसेस एंडचे सेम आहेत म्हणजे हे पॅरलल एजेस झाले. आता ही E3 आणि E4 या दोघांचे एंड व्हर्टायसेस सेम आहेत म्हणून या एजेस सुद्धा पॅरलल एजेस झाल्या. म्हणजे या ग्राफमध्ये पॅरलल एजेस आहेत पण यात लूप कुठंच दिसत नाही म्हणून अशा ग्राफला आपण मल्टीग्राफ म्हणणार. म्हणजे काय? दॅट इज ए ग्राफ हॅव्हिंग पॅरलल एजेस बट नो लूप्स. आणि फायनली स्युडोग्राफ. ह्या ग्राफमध्ये तुम्ही बघताय की ही पॅरलल एजेस आहे, E2 आणि E3 ह्या पॅरलल एजेस आहे कारण या दोघांचे एंड व्हर्टायसेस सेम आहेत म्हणजे ह्या पॅरलल एजेस आहे. शिवाय यामध्ये एक लूप सुद्धा दाखवला आहे. याचा अर्थ या ग्राफमध्ये पॅरलल एजेस पण आहे आणि लूप पण आहे म्हणून याला आपण स्युडोग्राफ म्हणणार. दॅट इज ए ग्राफ हॅव्हिंग पॅरलल एजेस अँड लूप्स. तर हे नीट लक्षात आलं पाहिजे की काय आहे, कशाला म्हणायचं सिंपल ग्राफ, मल्टीग्राफ आणि स्युडोग्राफ. नेक्स्ट कन्सेप्ट इज डिग्री ऑफ वर्टेक्स. लेट V be vertex in graph GVE. The number of edges incident on V is called the degree of V. म्हणजे या वर्टेक्सची डिग्री म्हणजे त्यामध्ये किती एजेस इन्सिडेंट आहेत ते नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट ऑन V, याला आपण डिग्री ऑफ V असं म्हणणार. सो डिग्री ऑफ V आपण डिनोट कशी करतो? D ऑफ V असं डिनोट करतो. दिस इज डिग्री ऑफ वर्टेक्स. आता एक एक्झाम्पल वरून समजून घेऊया एक्झॅक्टली डिग्री ऑफ वर्टेक्स कसं असतं. हा ग्राफ बघा, V1 V2 V3 V4 हा ग्राफ आहे 4 व्हर्टायसेसचा. E1 E2 E3 E4 E5 या त्याच्या एजेस आम्हाला दाखवलेले आहेत. आता बघा बरं का, प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री आपण इथे लिहू. म्हणून इथं मी लिहिलं डिग्री ऑफ V1 दॅट इज फर्स्ट व्हर्टेक्स दिस. याची डिग्री मी 1 लिहिली. का? कारण ओनली वन एज E1 इज इन्सिडेंट ऑन इट. या V1 वर केवळ एकच एज ही E1 दाखवलेली आहे म्हणून
याला आपण डिग्री 1 असं म्हणणार. सो डिग्री ऑफ V1 इज 1, कारण या V1 व्हर्टेक्सवर इकडनं एज नाहीये, केवळ ही एकच एज त्याच्यावर आहे E1. डिग्री ऑफ V2, आता हा V2 आहे, इथं डिग्री आपण 4 लिहिली का? बघ बरं का, 1 लूप प्लस 2 एजेस, दॅट इज एज E1 अँड E3, अशा 2 एजेस या V2 वर आहेत. बघ एकदा, हा V2 व्हर्टेक्स आहे, हे बघ ही E1 एज, तर दुसरी E3 एज, या दोन्ही एज याच्याशी रिलेटेड आहेत, याला जोडलेले आहेत, म्हणजे हे 2 झाले. आणि जेव्हा लूप त्यावरती असतो ना, त्या लूपची डिग्री 2 घ्यायची असते, हे लक्षात ठेव. म्हणजे ह्याची 2 आणि हा 1 3 आणि 1 4, म्हणून V2 ची डिग्री झाली 4. जेव्हा जेव्हा लूप असेल ते लूपला आपण 2 काउंट करायचं, डिग्री 2, आणि शिवाय या 2 एजेस E1 आणि E3 मिळून झाले 4. या E2ला, या एजला तुम्ही 2 डिग्री म्हणणार याच्यावर, आणि हा E1 आणि हा E3 सुद्धा याच्यावर इन्सिडेंट आहे या V2 वर, म्हणून 1 2 आणि याचे 2, टोटल 4 ही V2 ची डिग्री झाली. डिग्री ऑफ V3, दिस व्हर्टेक्स, बघा बरं का, या व्हर्टेक्स V3 वर ही पहिली 1 आहे इन्सिडेंट, दुसरी E4 आहे आणि तिसरी E5 पण आहे. म्हणजे या V3 वर 3 एजेस इन्सिडेंट आहेत, E3 E4 E5. सो डिग्री 3 होणार. 3 एजेस आर इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज एजेस E3 E4 E5, म्हणून याची डिग्री 3 लिहिली. हा V4 बघ, V4 ची डिग्री मी 2 लिहिलेली आहे, कारण 2 एजेस आर इन्सिडेंट ऑन इट. या V4 वर ही एक आणि ही दुसरी, अशा 2च एजेस इन्सिडेंट आहेत, म्हणून V4 ची डिग्री झाली 2. E4 आणि E5 या 2च एजेस यावर इन्सिडेंट आहेत, म्हणून डिग्री 2 झाली. तर व्हर्टेक्सची डिग्री कशी लिहितात हे नीट समजून घ्या. नाउ नोट नंबर 1, एव्हरी एज हॅज डिग्री 2. प्रत्येक एजची डिग्री 2 असणार, कारण एज म्हणलं की ती 2 व्हर्टायसेसला जोडलेली असते, म्हणून डिग्री 2. एव्हरी लूप ॲट व्हर्टेक्स V हॅज डिग्री 2. हे आपण मगाशी पाहिलं, लूप असला की त्याची डिग्री 2 लिहायची असते. द टोटल डिग्री ऑफ ए ग्राफ G इज द सम ऑफ डिग्रीज ऑफ ऑल द व्हर्टायसेस. त्या ग्राफची डिग्री जर तुला विचारली तर त्यामध्ये जितके व्हर्टायसेस आहेत त्या सगळ्या व्हर्टायसेसच्या डिग्रीची बेरीज करा. ती सगळी बेरीज म्हणजे त्या ग्राफची डिग्री होय. टोटल डिग्री ऑफ ग्राफ G इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ एजेस इन G. Thus, this result is known as handshaking lemma. त्या ग्राफची जी डिग्री असते ना, टोटल डिग्री, ती त्यामध्ये किती एजेस आहेत त्या ग्राफमध्ये त्याच्या दुप्पट त्या ग्राफची टोटल डिग्री असते, हे लक्षात ठेवा. याला हँडशेकिंग लेम्मा असं म्हणतात. नाउ ए व्हर्टेक्स ऑफ डिग्री 1 in a graph is called pendant vertex and the corresponding edge is called pendant edge. ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 असते त्याला पेंडंट व्हर्टेक्स म्हणतात, आणि त्याच एजला आपण पेंडंट एज असं म्हणतो. म्हणजे व्हर्टेक्सची डिग्री 1 असेल तर तो व्हर्टेक्स पेंडंट व्हर्टेक्स, आणि त्याची जी एज आहे त्याला जोडणारी त्याला आपण पेंडंट एज म्हणणार. ए व्हर्टेक्स ऑफ डिग्री 0 इज कॉल्ड आयसोलेटेड व्हर्टेक्स. आता ह्या ज्या आपण A to F ह्या कन्सेप्ट पाहिल्या 6, त्या आपण या ग्राफमध्ये
वन बाय वन बघू. सो कन्सिडर द फॉलोइंग ग्राफ. आता बघ बरं का, डिग्री ऑफ V1 हे बघ, हा वर्टेक्स आहे, याची आपल्याला डिग्री लिहायची आहे. ह्या वर्टेक्सवर किती एजेस इन्सिडेंट आहेत? ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. एजेस कुठूनही काउंट करा, शेवटी किती एजेस आहेत त्यावरती ते बघा. E1, E2 आणि E5 या 3 एजेस या वर्टेक्सवर V1 वर इन्सिडेंट आहेत, म्हणून त्याची डिग्री झाली 3. सो 3 एजेस आर इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज एजेस E1, E2, E5. देअरफॉर डिग्री ऑफ V1 झाली 3. हा जो वर्टेक्स आहे यावर E1, E2 आणि E5 अशा 3 एजेस इन्सिडेंट आहेत, म्हणून या V1 ची डिग्री झाली 3. नाउ डिग्री ऑफ V2, हे बघा V2, इथं 1, 2, 3 आणि 4 4 एजेस इन्सिडेंट आहेत V2 वर, म्हणून त्याची डिग्री 4. सो 4 एजेस आर इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज एजेस E1, E2, E3 and E4. E1, E2, E3 and E4. These 4 ages are incident on V2. Therefore, degree of V2 is 4. Now, degree of V3. This vertex is V3. 1, 2. ह्या 2 एजेस याच्यावर, शिवाय एक लूप आहे. लूपला किती काउंट करायचं ठरलं आपलं? 2. म्हणून आपण तसं लिहिणार की डिग्री ऑफ V3 इज 4. त्याचं कारण दिलंय 1 लूप प्लस 2 एजेस. हा लूप आणि ह्या 2 एजेस मिळून टोटल झाली 4. लूपला आपण 2 काउंट करतो, हा एक 3, हा एक 4. तसं लिहिलं इथं 1 लूप प्लस 2 एजेस, दॅट इज एज E3 आणि एज E5. सो टोटल झाली 2 प्लस 2, दॅट इज 4. So degree of V3 is 4. Now degree of V4 is 1. याची डिग्री 1, कारण या V1 वर केवळ एकच एज इन्सिडेंट आहे, ती म्हणजे E4. सो इट्स डिग्री इज 1, दॅट इज V4 इज पेंडंट वर्टेक्स अँड E4 इज पेंडंट एज. म्हणून ज्या वर्टेक्सची डिग्री 1 असते त्याला आपण पेंडंट वर्टेक्स म्हणतो, आणि त्याला जोडणारी जी एज असते त्याला पेंडंट एज म्हणतात. सो V4 इज पेंडंट वर्टेक्स अँड E4 इज पेंडंट एज. त्यानंतर तुम्ही इथं या ग्राफमध्ये हा V5 बघताय. हा पण एक वर्टेक्स आहे, V5 याच ग्राफचा आहे, परंतु त्याला एकही एज जोडत नाही, म्हणजे नो एज इज इन्सिडेंट ऑन vertex V5. Therefore, this vertex is called isolated vertex. म्हणजे ज्या वर्टेक्सवर एकही भुजा, एकही एज इन्सिडेंट नसते त्याला आपण आयसोलेटेड वर्टेक्स असं म्हणतो. आणि त्याची डिग्री लिहिताना आपण किती लिहिणार? एकही एज त्यावर इन्सिडेंट नाही, म्हणजे 0 एज. तसं मी लिहिलं डिग्री ऑफ V5 इज 0, दॅट इज no age incident on it. So V5 is isolated vertex. आता also note at vertex V3 a loop is formed with age E6. So age E6 has degree 2. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली ना, हा जो V3 आहे इथे एक एज जी दाखवली E6 ती लूपच्या फॉर्ममध्ये, म्हणजे या E6 या लूपची डिग्री असणार 2, कारण लूपला आपण डिग्री 2 म्हणतो. आता फायनली तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, टोटल डिग्री ऑफ ग्राफ. टोटल डिग्री ऑफ ग्राफ कशी लिहिते तू? जेवढे व्हर्टायसेस या ग्राफमध्ये आहेत V1, V2, V3, V4, V5 ह्या सगळ्यांच्या डिग्रींची बेरीज करायची, जी आपण इथे लिहिली 3, 4, 4, 1 आणि 0. ह्या 5ही व्हर्टायसेसच्या डिग्र्या आहेत. त्यांची आपण जर ॲडिशन केली तर ती जितकी येईल तितकी त्या ग्राफची डिग्री. सो 3 + 4 + 4 + 1 + 0 टोटल इज 12. सो टोटल डिग्री ऑफ ग्राफ किती होणार? 12.
आणि आपण हँडशेकिंग लेम्मा सुद्धा पाहिला होता. त्याने आम्हाला असं सांगितलं होतं की टोटल डिग्री ऑफ ग्राफ ही काढण्याची पद्धत म्हणजे टोटल नंबर ऑफ एजेसला 2ने गुणा. ट्वाइस ऑफ नंबर ऑफ एजेस इज टोटल डिग्री ऑफ ग्राफ. मग या ग्राफमध्ये टोटल किती एजेस आहेत ते तर बघून घेऊ आपण. हे बघ, E1 1, E2 2, E3 3, E4 4, E5 5 आणि E6 6 एजेस या ग्राफमध्ये दाखवले. मग अकॉर्डिंग टू हँडशेकिंग लेम्मा, नंबर ऑफ एजेस इंटू 2 इज टोटल डिग्री ऑफ ग्राफ. म्हणून नंबर ऑफ एजेस E1, E2, E3, E4, E5, E6 किती झाले? 6. सो टोटल डिग्री ऑफ ग्राफ इज 2 इंटू नंबर ऑफ एजेस, म्हणजे 2 इंटू नंबर ऑफ एजेस 6 आहेत. 6 2 जा 12, नाहीतरी डिग्री 12 आलीच होती. सो हेन्स हँडशेकिंग लेम्मा इज व्हेरीफाईड. भेटूया पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.